मनुष्य जन्म अनेक पुण्याचा आणि पापाचा संचय होता म्हणून मिळाला. आमचे सगळे संत सांगतात की पापापेक्षा पुण्याचा एक कण जरी जादा असला तरी मनुष्य जन्म मिळतो. याचा अर्थ आपण पुण्यात्मे आहोत हे मानायला काय हरकत नाही. इतर जी पाप झालेले आहेत, इतर जे कर्म झालेलं आहे, आता पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय, आणि खरंच पाप आणि पुण्य वैज्ञानिकदृष्ट्या डिपॉझिट होतं का, तर हो, त्याचं उत्तर तेच आहे की हो. पुण्य म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला आणि इतरांना आनंद होतो असं जे कर्म आहे त्याचं नाव आहे पुण्य. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, याचं नाव आहे पुण्य. कारण दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचाराचं होय. योग्य प्रकारचे विचार करा की मला देवानं हात का दिले. जगात कुठल्याच प्राण्याला हात नाही आहे, फक्त ते मलाच का दिले. मला लाज नावाचा प्रकार आहे, बाकीच्यांना कुणाला लाज नाही आहे, मग ती मलाच का दिली. ह्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, ते म्हणतात, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य दहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. की आपल्याला अधिक ज्ञान आहे, या ज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की मलाच लाज नावाचा प्रकार का दिला. काही जणांना प्रश्न आहे, त्या लाजेमध्ये काय आहे असं एवढं मोठं, एवढं त्याचा कशाला भाऊ करता. ह्या लाजेतच सगळं दडलेलं आहे. जोपर्यंत आपल्याकडे लाज नावाचा प्रकार आहे तोपर्यंत आपण वेडं वाकडं पाऊल उचलत नाही. ज्या दिवशी आपण ती भाजून खातो, ज्या दिवशी आपल्याकडची ती संपलेली असते, त्यावेळी मग तो राष्ट्रपती असू दे नाही तर सामान्य माणूस असू दे, फार विचित्र वागतो. म्हणजे माणुसकीला सुद्धा कलंक लागण्यासारखं आपल्या हातून कृत्य घडतं. मग 2 वर्षाची मुलगी पण समजत नाही, आई कळत नाही, बहीण कळत नाही, भाऊ कळत नाही. कळलं तुम्हाला तर लाज का हवी ती. म्हणून आपण म्हणतो, अरे जनाची नाही तर मनाची तरी धर. ते जगण्याचं देवानं भांडवल दिलेलं आहे, या भांडवलाचा उपयोग करा आणि मनाला विचारा की जगातला प्रत्येक प्राणी निसर्गाकडे बघून शिकतो, मग आम्हाला हे गुरु महाराज का दिले. तेव्हा आम्ही आमच्या मनाचं सांगायला आलेलो नाही लेकरांनो इथे. आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो की मनाला विचारा की हे मार्गदर्शक हे गुरु महाराज देवानं का दिले. मग एवढं सगळं जर दिलंय तर आम्ही कुत्र्या मांजरापेक्षा वेगळं काय करतोय. काय वेगळा संसार करताय तुम्ही. आपण काय करतोय वेगळं. मग आपण एवढं स्वतःला मोठं मानतो, आम्ही मनुष्य आहोत. आमचा थेट आपल्याला सवाल आहे की कुत्रा मांजर गाढव घोड्यापेक्षा वेगळं काय आहे ते सांगा ना. इस्टेट करून ठेवले, जाताना जाणार का बघा. अलेक्झांडरने संपूर्ण जग जिंकलं होतं, पण नंतर त्याला पश्चाताप झाला होता. का त्यालाही फुरसत नव्हती वळून बघायला तुम्हा आम्हासारखी. नंतर पश्चाताप झाला होता म्हणून त्याने हळूच सेनापतीच्या कानात सांगितलं होतं की मी गेल्यानंतर माझे हात उघडे ठेवायचे, बांधायचे नाहीत. तो गेला, प्रेतयात्रा निघाली, प्रेत त्याच्यावरती बांधलं गेलं आणि हात त्याचे मोकळे ठेवले आणि प्रेत चाललंय. प्रेत चालल्याबरोबर ते असं खांद्यावरून घेऊन जाता जाता असं पोटावर हात होते ना, ते बांधून ठेवतात असे अंगठ्यात अंगठा, ते सुटले आणि हात बाहेर आले आणि असे असे हालायला लागले दोन्ही बाजू. लोकांना आश्चर्य वाटलं, हा काय प्रकार, एवढा मोठा जगविख्यात सम्राट आणि हात हलवत का गेला. मग काही जण जाणकार होते, जाताना बघत होते, ते म्हणे हां कळलं, ह्यानं जग जिंकलं पण याला बरोबर काहीच नेता नाही आलं. हे लोकांनी बोध घ्यावा म्हणून कदाचित त्याने आपले हात असे ठेवा म्हणून सांगितले असतील. जे जे आपण काही करतो ते आपल्याला भोगावंच लागतं, कारण कर्मसुद्धा नष्ट होत नाही. म्हणून ते समजू उमजून करायचं. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, जे जे ज्ञान विरहित केले ते ते जन्माचे मूळ झाले, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. म्हणून अज्ञानपणानं करू नका. आपल्याला वाटत असतं एखाद्याची मान मुरगळली कोण बघतोय, एखाद्याला लुबाडला कोण बघतोय,
एखाद्याचा खून केला, कुणी बघितलंय, गुपचूप केलाय, कुणालाच माहिती नाही, रात्री करून टाकला, काय माहिती कुणाला. पण लक्षात घ्या, देव आहे हृदयात, नको जाणे राहुळात, साऱ्या संतांनी जाणीला, श्रेष्ठ अशा परमात्म्याला. माझा अभंग आहे तो, आपल्या हृदयात आहे. त्या हृदयात बसून तो बघतोय, तो नोंदवतोय आणि हे जीवनरूपी सर्व्हिस बुक आपलं मेंटेन ठेवतोय. आपल्याला वाटतं कोण बघत नाही म्हणून. त्यासाठी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक शेतकरी होता, 4 मुलगे होते, शेतामध्ये बऱ्यापैकी होते, म्हणजे 8-10 एकर शेती होती. त्यानं शेतामध्ये घर बांधलं, एका बाजूला वस्तीतून शेतात गेला आणि शेतामध्ये रानामध्ये घर बांधलं. बरेच दिवस तो राहायचा. मुलं पण मोठी झाली होती, वयस्कर होती मुलं. एक दिवशी काही परगावचा माणूस, एका परगावचा माणूस आपल्या पाहुण्याला भेटण्यासाठी रात्रीचा आला, 9-9:30ला. त्याचा पाहुण्यात ह्याच्यापासून 10 कोस अंतरावर राहायचा. शोधत 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 आला, शोधत शोधत आला आणि त्याने सांगितलं की मी अमुक अमुक माझं नाव आहे, मला तमक्या तमक्या माणसाकडे जायचं आहे. तो म्हणाला, हो ओळखतोच मी त्यांना, पण ते इथं नाही आहे, 10 कोस अजून अंतर आहे आणि रात्र भरपूर झालेली आहे. नाही म्हणाले, मला तातडीने गेलं पाहिजे होतं, कारण त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं, तेव्हा त्यांनी काही पैसे माझ्याकडे मागितले, ते पैसे घेऊन मी आलो आहे, ते तिकडे पोचवायचे आहेत म्हणून मी आलो. शेतकरी म्हणाला, पाहुणा आता असं करा, रात्र झाले, राहा आज माझ्याकडे, उद्या सकाळी मी काय करतो तुम्हाला नेऊन सोडतो, पण तुम्ही आता राहा. त्यानं पण विचार केला, ठीक आहे राहूया म्हणून तो राहिला तिथे. त्याच्या 10 बोटामध्ये 10 अंगठ्या, असला चांगला जाड गोप गळ्यामध्ये सोन्याचा, गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, असा गर्भ श्रीमंत माणूस. पुडकं होतं पैशाचं, किमान 5-6 लाखाचं खिशामध्ये. त्यानं ते सगळे पैसे शेतकऱ्याकडे दिले ठेवायला. हे म्हणाले, नाना राहू दे, उद्या सकाळी उठलो की घेऊन जाईल. असं चालेल म्हणा. शेतकऱ्यानं त्याला जेवायला घातलं, झोपायला घोंगडं दिलं, जे काय होतं त्याप्रमाणे दिलं. शेतकरी झोपला, तोही झोपला. 2-2:30 वाजता शेतकऱ्याची नियत फिरली रात्री, आणि त्या शेतकऱ्याला सारखं वाटायला लागलं, ह्याला मारला तर. त्याचं एक मन जे होतं ते म्हणायला लागलं, नाही मारून नाही चालणार, तो आपल्याकडे आलेला आहे, मारणं बरोबर नाही, आपल्यावर विश्वास टाकून आला आहे, आपण मारणं बरोबर नाही. दुसरं मन म्हणालं, कलियुगाचा प्रभाव ना. दुसरं मन म्हणाला, जा रे, कुणी बघितलंय, हा माझ्याकडे आला आहे, बघितलंय कुणी, रात्री 9 वाजता आला आहे, बरं माझं घर जंगलामध्ये, बरं ह्याच्या हातात काय बत्ती नाही, काय नाही, काय नाही, कुणी याला बघितलेलं नाही, माझा संशय येण्यासाठी, हा का माझा नाही पाहुणा ना कोणी ना कोण, बरं कधीच आलेलं ना, पहिलीच वेळ आहे. मारलं, पैसे काढून घेता येतील, दागिने काढून घेता येईल, आणि सज्जनपणा केला, दुसऱ्या दिवशी भिकेचा कटोरा येईल, काय करू या विचारात होता. होता न होता, होता न होता 4:30-5 वाजता पहाटे याचा निर्णय फिक्स झाला, मारायचं. वाईट गोष्टींवर नेमका विजय होतो. त्या शेतकऱ्याची नियत फिरल्याने त्याने ठरवलं मारायचं. त्याने तिथलीच उशी घेतली. हा गाढ झोपलेला होता, नाकारण तोंडावर दाबल्याबरोबर त्यात कोंडून त्याचा जीव गेला. पोरांना लगेच उठवलं. त्याच्या खिशामध्ये पैसे होते ते घेतलेलेच होते अगोदर, पहिले अंगावरचे दागिने बकाबक काढून घेतले आणि पोरांना सांगितलं, चला उचलूया आणि नेऊन टाकूया. मुलांनी खांद्यावर घेतलं, 4 पोरांनी, बाप मागे, आणि रात्री त्या काळोखाच्या रात्री लांब गेले चालत 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 चालत, आणि एक मोठा नदीचा ढोह होता, त्या ढोहामध्ये टाकून दिलं आणि परत आले ते उजाडलं होतं. बघत बसले आता काय होतंय ते. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 8 दिवस गेले, कोणीच येत नव्हतं. कारण ह्याचा संशयाचा काही संबंधच नाही ना, ह्याच्याकडे कशाला जाईल. 2 महिने झाले, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं, कुणीही ह्यांच्याकडे आलं नाही. मग हा मनात म्हणाला, बरं झालं बाबा, पचले आता पैसे, आता आपण घर बांधूया. त्यावर ते 5-6 लाख रुपये त्याचे मारले होते ते, आणि साधारणपणे 50-60 तोळे सोनं,
हे सगळं मिळालं होतं. त्याच्यात त्यानं डबल माडीचं घर बांधलं शेतामध्ये, कंपाऊंड वॉल घातला, लाईट लावले मोठमोठे आणि मस्तपैकी मजेमध्ये राहायचं. आणि मनात नेहमी म्हणायचा, पचलं रे बाबा, पचलं पचलं, आता काही होणार नाही म्हणाला. आणि बिंदास्त होता. 1-2 वर्षे गेली आणि कर्मगतीप्रमाणे भोग भोगावे लागले. गावात इलेक्शन लागलं. आता इलेक्शनमध्ये गावचं पॅनल असतं, राजकीय बाकीचे पक्ष असतात, त्याच्यात हाणामारी झाली आणि एका चांगल्या कार्यकर्त्याचा खून पडला. खून झाल्याबरोबर ज्यांनी खून केला तर ते पार्टी शुद्धीवर आले आणि त्यांच्या लक्षात आलं आता गडबड होणार, म्हणून आता काय केलं पाहिजे, हा उचलून देह लांब टेकून दिलं पाहिजे. कारण तलवारीनं सपासप वार करून तुकडे तुकडे करून टाकले होते देहाचे. त्या काही कार्यकर्त्यांना भानावर आले, फडक्यात एका गुंडाळले ते तुकडे आणि असं खांद्यावर टाकून 4-5 जण दबकत 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 आले. काळोखात नेऊन आता कुठेतरी टाकायचं. आले, त्यांनी विचार केला, कार्यकर्ते सुखवस्तीतले असतात ना, हे असल्या भानगडी करण्यात पटाईत नसतात. त्यामुळे त्यांनी बरंच चालून आले होते, याचं शेतात घर होतं, त्या घराच्या आजूबाजूला आल्याने विचार केला, जाऊ दे मरू दे, लांब नको जायला, इथेच टाकून देऊ, हा बरोबर अडकेल बघा. आणि याच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला ते टाकलं आणि निघून गेले. हा वरती माडीवर बसला होता ना, तिथून बघितलं की 4-5 माणसं दबकत दबकत आलीत, काहीतरी टाकल्याने निघून गेलेत. काय टाकलं ते बघूया म्हणून ते गेल्याबरोबर हा खाली उतरला आणि आपला कंपाऊंडच्या बरोबर त्या कॉर्नरला आला. बघितलं तर काहीतरी रक्तानं माखलेलं होतं. म्हणून बघतो, उघडून सोडून बघतो तर अमुक तमुक माणूस, अरे हा गावातला प्रतिष्ठित माणूस आहे, याचे तुकडे तुकडे झालेत, आता ही ब्याद आपल्या अंशी येणार. ताबडतोब धावत धावत त्याला पोरांना म्हणाला, अरे चादर घ्या. पहिली घरातली चादर घेतली. आपण आपला खड्डा आपल्या हातानं खणतो, कसा तो बघा. जे करतो ना ते भरावंच लागतं. चादर घेतली घरातली आणि 5 जण आले, ते जे तुकडे पडले होते ना कपड्यात खराब झाले होते, ते चादरीमध्ये परत गुंडाळलं, खांद्यावर टाकलं चौघांनी. बाप म्हणाले, इथून ते लांब नेऊन टाकूया, मागे टाकलं होतं तिथे, तो मागता नाही का, कळलं ना कोणतं, तुम्हाला कळलं की नाही, हां तिथे नेऊन टाकूया. पोरांनी खांद्यावर उचललं आणि निघाले. तिथे जाऊन पोचले आणि तिथे नेऊन ते प्रेत टाकलं. प्रेत टाकताना ते तुकडे तुकडे टाकताना हे विसरलं की चादर आपली आहे म्हणून, ते चादरीचं त्या डोळ्यात टाकून दिलं. झालं. दुसऱ्या दिवशी सगळीकडे बोंबाबोंब झाली, अमक्याचा खून झाला, तलवारीने तुकडे तुकडे केले. एखादा कार्यकर्ता असतो हलक्या कानाचा, गुपचूप जाऊन कुणाला तरी बोलला की तुम्हाला माहिती आहे, अरे असं असं झालं, त्या मतदानावरून ही भानगड झाली, तमक्या तमक्यात माणसाला आमच्या कार्यकर्त्यांनी तलवारीनं कापून काढला, बोटे बोटी करून टाकले. आणि मग पुढे काय झालं, अमुक ठिकाण नेऊन टाकलं. बस हळूहळू म्हणजे कंप्लेंट झाली, पोलिसांना कळलं की असा असा प्रकार झाला. पोलीस आले जागेवर शोधायला. जागेवर बघतात तिथं प्रेत नाही. ह्याचा काहीच संबंध नव्हता. पण प्रत्येक माणूस स्वतःची कबर स्वतःच्या हातानं खणतो. जे करायचं ना ते निस्तरावं लागतं. याचं नाव आहे कर्म. त्याप्रमाणे मग पोलिसांनी ह्याला घेतला. हा बोलायलाच तयार नाही काही. पोलीस जे आहेत त्यांना माहिती आहे 3rd डिग्री वापरायची, म्हणजे टायरमध्ये घालायचं. टायरमध्ये घातल्यानंतर किती मोठा माणूस असू दे, पोपटासारखा बोलतो. त्याबरोबर 5 जणांना टायरमध्ये घेतल्याबरोबर फटाफट बोलायला लागले, हो आम्हीच नष्ट केलं ते, आमची चादर वगैरे घेतल्याने नेऊन, चल दाखवायला कुठं ते. गेलं घेऊन गेल्याबरोबर मोठ्या डोहात टाकलं होतं ना, ते बॉडी काय मिळे ना, त्याच्यात मगर वगैरे होती, त्याने खाऊन टाकले. पण याची चादरवरती पाण्यावर तरंगत होती. सापडली चादर. ही चादर कुठली? माझी. होय, चल. केस झाली आणि नेमके तिकडे विरुद्ध पार्टीनं बाकीचं सगळं करून टाकलं, पंचनामा फिरला आणि ह्याच्यावरच केस गुदरली गेली आणि शेवटी केस कोर्टात उभी राहिली. ह्याचा काहीच दोष नव्हता, फक्त तिथून उचललं आणि टाकून दिलं. यानं खून केला नव्हता. पण नियतीचा न्याय चुकीचा नसतो.
केस ह्याच्यावरच सगळी फिरली आणि याला जन्मटेपेची शिक्षा आली 5 जणांना. आणि तुरुंगामध्ये रवानगी झाली. शिक्षा भोगायला निघाले. एका बेराकेत आले आणि बसले होते 5 जण. बापाला आठवलं. तो म्हणाला, पोरानो तुम्हाला सांगतो ते लक्षात घ्या, देवाचा न्याय कधी आंधळा नसतो. जे करावे ते भरावे. आपण जे केलं ना त्याच्यातून सुटलो असं वाटलं आपल्याला, चुकवलं, गुन्हा पचवला, पण देव म्हणाला कुठे पचवतोस, कसा पचवशील, अजिबात नाही पचणार. आणि देवानं बरोबर 5 जणांना पण आतमध्ये आणून टाकलंय बघ. तात्पर्य याचं नाव आहे कर्म. जे जे ज्ञान विरहित केले ते ते जन्माचे मूळ झाले.